नमस्कार. आसवांचा बांधाज त्याने फोडला, आसवांचा बांधाज त्याने फोडला, भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला, व्याकुळ होऊन येतो सांगतो व्यथा, गेले सारे वैभव कोणी ऐके ना कथा, हुंदकाच त्याच्या कंठात दाटला, भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला, स्त्री शिक्षणासाठीच शाळा पहिली काढली, शिक्षणाची मुहूर्तमेढ इथेच रोविली, ज्योतिबाने सावित्रीला, ज्योतिबा सावित्रीने स्त्रियांना शिक्षण मार्ग दावला, भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला, ज्योतिबाने सावित्रीला साक्षर हो केले, शेण मातीचे गोळीमय अंगावर झेले, दगड गोटे मारण्याला, दगड गोटे मारण्याला समाज धावला, भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला, शेण मातीचा वास माईच्या लुगडाला, धुवन ओली नऊवारी गुंडाळी देहाला, ओल्या कपड्यामुळे ताप चढतो अंगाला, भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला, साथ देण्यास धावली सखी माय फातिमा, सावित्री माईची होती ती दुसरी प्रतिमा, हिंदू मुस्लिम ऐक्याचा, हिंदू मुस्लिम ऐक्याचा सेतू बांधला, भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला, माय तुमची शाळा मोजते अखेरच्या घटका, पाहून लेकीच्या उरी ग बसतो चटका, जमीन दोस्त होताच, जमीन दोस्त होतात अस्वांचा पाठ वाहिला, भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला, व्यर्थ नाही जाणार माई तुमचे बलिदान, ज्योतिबानी माईचे स्मारक व्हावे इथे छान, संघर्षाचा पाढा, संघर्षाचा पाढा लेखीने पुन्हा वाचला, भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला. गोविंद पाठक बीड. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तेव्हाच भिडेवाडा बोलला. तेव्हाच भिडेवाडा बोलला, तेव्हाच भिडेवाडा बोलला, तेव्हाच भिडेवाडा बोलला, तेव्हाच भिडेवाडा बोलला. सुरुवात श्री शिक्षण संघर्षाला, तेव्हाच भिडेवाडा बोलला. चूल मूल मुलींना बंधन, चूल मूल मुलींना बंधन, मोडले रूढी परंपरेला, तेव्हाच भिडेवाडा बोलला. सुरुवात श्री शिक्षण संघर्षाला, तेव्हाच भिडेवाडा बोलला. भिडेवाड्यात मुलीची पहिली शाळा, स्त्री शिक्षणाचा पाया बांधला, तेव्हाच भिडेवाडा बोलला. विरोध त्रास कष्ट सोसून साथ ज्योतिबाची सावित्रीला, तेव्हाच भिडेवाडा बोलला. अरवणूक अर्थे टाकून बोलणे, सहनशीलता झेलले संकटाला, तेव्हाच भिडेवाडा बोलला. श्री सन्मानाने स्वभावावर उभा, ध्येय त्यांचे श्रेय माता सावित्रीला,
तेव्हाच भिडवाडा बोलला. पुरुषांच्या बरोबरीत स्त्रीचे यश, कर्तृत्व संघर्ष फळा आला. तेव्हाच भिडवाडा बोलला. स्त्रीचे कर्तृत्व चौफेर छाप, परिवर्तनाचे श्रेय सावित्री मातेला. तेव्हाच भिडवाडा बोलला. मातेला कवी पाठक करी अभिवादन, अजरामर कार्य आदर्श जगाला. तेव्हाच भिडवाडा बोलला. सुरुवात श्री शिक्षण संघर्षाला. तेव्हाच भिडवाडा बोलला. तेव्हाच भिडवाडा बोलला. स्त्री सक्षमीकरणाचा भारतात मोठा पाया उभारला. सावित्रीमाईंना भिडेवाड्यात सुरुवात केली स्त्री शिक्षणाला. स्त्री शिक्षणाला. घराचा उंबरठा ओलांडणे अवघड होते महिलांना. घराचा उंबरठा ओलांडणे अवघड होते महिलांना. क्रांतिकारक निर्णय घेतला जगाला सामोरे जाताना. जातीभेद न बघता प्रवेश सर्व धर्मांच्या महिलांना. स्त्रीवादाची जननी मानले जाते सावित्रीमाईंना. जल थल वायू प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार. फुले दाम्पत्यास दोनही कर जोडून राजेश करतो नमस्कार. मनी सर्वांची एकच इच्छा, पुन्हा नव्याने उभा राहावा भिडेवाडा. फुले दाम्पत्यांचा माहितीपट आणि उभी राहावी मुलींची शाळा. उभी राहावी मुलींची शाळा. धन्यवाद. सन्माननीय विचारपीठ, सर्वांना माझा कडक जय भीम. माझ्या कवितेचं नाव आहे भिडेवाडा. भिडेवाडा मी साक्षीदार या ज्योती साऊला. भिडेवाडा मी साक्षीदार या ज्योती साऊला. स्त्री शिक्षणाचा पहिला खडू पाटीला इथेच गिरविला. ज्ञानदानाची मशाल हाती वसा तो घेतला. या महामेरूने श्री साक्षरतेचा शुभारंभ केला. ऊर्जा होती माझ्या दगडात, श्री साक्षरतेचा जागर चालविला. काळासोबत मी जीर्ण जागलो, माझा ऱ्हास हो झाला. सामाजिक कार्य रूढी परंपरांना सनातन्यांचा विरोध पत्करला. शिक्षणाचा सन्मान दिला समस्त नारीला. शिव्या शाप अन शेण दगडाचा सावने वार झेलला. निर्धाराने हात घातला सामाजिक कार्याला. येऊ लागल्या मुली भिडेवाड्याला, श्री साक्षर जागराला. सुरुवातीला मुक्ता साळवे, शेख फातिमा बीला. उद्धार करा हो पुढे नेऊ द्या भिडेवाड्याच्या इतिहासाला. उद्धार करा हो पुढे येऊ द्या भिडेवाड्याच्या इतिहासाला. नाव गाजवा जाऊ द्या मला जगाच्या कानाकोपऱ्याला. नाव गाजवा जाऊ द्या मला जगाच्या कानाकोपऱ्याला. आत्मविश्वास दिला सावने हरेक अबलेला. आत्मविश्वास दिला सावने हरेक अबलेला. मनामनातून जागवा आपल्या आतल्या सावित्रीला. मनामनातून जागवा आपल्या आतल्या सावित्रीला. धन्यवाद. मी भिडेवाडा बोलतोय. मी स्मृतिगंधाच्या सायंपटलावर जखमांचं ओझं अगदी कालपर्यंत सांगत होतोय इतिहास. मी स्मृतिगंधाच्या सायंपटलावर जखमांचं ओझं अगदी कालपर्यंत सांगत होतो एक इतिहास. सावित्रीनं भोगलेला वनवास आठवत कोसळत होतो काळाच्या क्रूर पापणीतून. सावित्रीनं भोगलेला वनवास आठवत कोसळत होतो काळाच्या क्रूर पापणीतून. दंभाच्या कडेकोट पाहऱ्या तू घडवलेली शब्दक्रांती,
दंभाच्या कडेकोट पाऱ्यात तू घडवलेली शब्दक्रांती, वर्तमानाच्या माथ्यावर कोरलेला ठसठसीत शिवगंध मी बघणार माझ्या नव्या रूपात। मी भिडेवाडा सांगत राहील हातीमागी आणि ज्योतिबाच्या विचार गोष्टी वादळ वाऱ्यासोबत। धन्यवाद। भिडेवाड्याचे भाग्य उजळले, जन्म दिलेल्या आईने हो या जगात मला आणले, माय सावित्रीने माझ्या शिक्षण देऊन सजवले, झेलले तिने अंगावर घाण शेण गोळे रस्त्यावर, शाळेत जाऊ नये म्हणून माईवर झाला मोठा कहर, जिद्द होती साऊच्या त्या लेकीच्या हो प्रगतींची, स्त्रियांना सर्व बंधनातून बाहेर काढण्याची, शाळा सुरू झाली मुलींची, वाडाही मिळाला संगतीला, वर्ग चालवी माय सावित्री, मैत्रीण फातिमा आल्या संगतीला, उद्धार झाला स्त्रियांचा, बेड्या सुटल्या पारतंत्री, स्वर पायावर उभी राहिली घराघरातली सावित्री, शिक्षणाने जागरूक केले प्रत्येक बाला महिलेला, भिडेवाड्यामुळे भाग्य मिळाले सावित्रीच्या प्रत्येक लेकीला, माय सावित्री सांग मला आता पांग कसे ग फेडू, अंधश्रद्धा मोडू विज्ञानात घडू, साऊच्या या त्यागाला पुनर्जन्म स्मरू। माझे कविते शिक्षक आहे भिडेवाडा। पुण्याच्या नगरीत भिडेवाडा भारी होता ग, अगं पुण्याच्या नगरीत भिडेवाडा भारी होता ग, पाहायला गेलं तर झालाय भुई सपाट ग, पुण्याच्या नगरीत भिडेवाडा भारी होता ग, पाहायला गेलं तर झालाय भुई सपाट ग, भिंतीवर टांगून होता कृष्णवर्णी रंगाचा फळा, अगं भिंतीवर टांगून होता कृष्णवर्णी रंगाचा फळा, लेकीसाठी सावित्रीनं तिथं सुरू केली शाळा, महिलाला तिथूनच लागलाय शिक्षणाचा लळा ग, पुण्याच्या नगरीत भिडेवाडा लय भारी होता ग, पाहायला गेलं तर झालाय भुई सपाट ग, पुण्याच्या नगरीत भिडेवाडा लय भारी होता ग, तवाच्या काळात अजिबात स्त्रियांना नव्हतं शिक्षण, तवाच्या काळात अजिबात स्त्रियांना नव्हतं शिक्षण, ज्योतिबा सावित्रीमुळे फुलले ज्ञानाचं अंगण, फातिमाला घेऊन फुलविला शिक्षणाचा मळा ग, पुण्याच्या नगरीत भिडेवाडा लय भारी होता ग, पाहायला गेलं तर झालाय भुई सपाट ग, पुण्याच्या नगरीत भिडेवाडा लय भारी होता ग, शिक्षण चांगलं घेऊन हुशार झाल्यात पोरी, अगं शिक्षण चांगलं घेऊन हुशार झाल्यात पोरी, कुठल्याही क्षेत्रात त्या चालल्यात आता मोरी, कुठल्याही क्षेत्रात त्या चालल्यात आता मोरी, मुलीची होती शिक्षणाची पहिली ती शाळा ग, पुण्याच्या नगरीत भिडेवाडा लय भारी होता ग, पाहायला गेलं तर झालाय भुई सपाट ग, पुण्याच्या नगरीत भिडेवाडा लय भारी होता ग। धन्यवाद। आणि महात्मा फुले यांच्या कार्याला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन, आणि सरांनी हा स्तुत्य उपक्रम चालू केला त्याला शुभेच्छा, आणि असंच दरवर्षी काहीतरी नवीन आम्हाला ऐकायला पाहायला मिळतं व सादर करता यावं। कवितेचं नाव आहे भिडेवाडा। साऱ्याच राजवाड्यांनी नाकारलं तेव्हा पुढे आला भिडेवाडा, साऱ्याच राजवाड्यांनी नाकारलं तेव्हा पुढे आला भिडेवाडा, आणि स्वतःच्या आत ज्योती फुले क्रांतीची ज्वाला स्वीकारायलाही धाडस लागतं। अरे स्वतःच्या आत क्रांतीची ज्वाला स्वीकारायलाही, ज्योती फुले क्रांतीची ज्वाला स्वीकारायलाही धाडस लागतं, त्यामुळेच घडवलं तिथंच रथाचं दुसरं चाक महात्मा फुले नावाच्या युगपुरुषा, त्यामुळंच त्या ठिकाणी रथाचं दुसरं चाक घडवलं महात्मा फुले नावाच्या युगपुरुषानं, आणि म्हणूनच आज सुरळीत आहे गावगाडा, म्हणूनच आज सुरळीत आहे गावगाडा। भिडेवाड्याच्या भिंतींनी जे पाहिलं, जे आजवरल्या कोणत्याच राजवाड्यांनी पाहिलं नसेल।
भिडेवाड्याच्या भिंतीने जे पाहिलं ते आजवरल्या कोणत्या राजवाड्याने पाहिलं नसेल आणि माणसातला माणूस जागा करण्याची प्रक्रिया कुणीच अनुभवली नसेल. माणसातला माणूस जागा करण्याची प्रक्रिया कुणीच अनुभवली नसेल. अरे दोन असमान मतप्रवाहांना झेलत दोन असमान मतप्रवाहांना झेलत खरंच लढला भिडेवाडा. साऊ आणि ज्योतीने हिमतीने गिरवला येथेच क्रांतीचा पाडा. भिडेवाड्याच्या भग्न अवशेषातूनही सापडतील भिडेवाड्याच्या भग्न अवशेषातूनही सापडतील क्रांतीच्या ज्वाला. तो इतिहासाचा एक साक्षीदार. त्यासाठी माझी शब्दमाला धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी गीताश्री अनुपमा पुंडलिक नाईक, खार रोड, मुंबईहून. कवितेचे शीर्षक आहे भिडेवाडा. आज मी जमीनदोस्त झालोय राष्ट्रीय स्मारक बनवण्यासाठी. ऐतिहासिक वास्तू नष्ट झाली, शेवटी भिडेवाडा बोलला. देशातील मुलींची पहिली शाळा, स्त्री शिक्षणाचे मी उभं मध्यान. स्त्री मुक्तीचा चळवळीचा जाज्वल्य, इतिहासाचा मी साक्षीदार. फातिमा शेख यांना सोबत घेऊन सावित्रीबाई फुलेंनी घेतलेला स्त्री शिक्षणासाठी पुढाकार, त्यांना महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेले सहकार्य, पाठिंबा, या साऱ्या ऐतिहासिक क्षणाचा मी एक मोठा शिलेदार. ध्येय तोच, हो तोच मी, एकमेवा द्वितीय भिडेवाडा. पुण्यातील बुधवार पेठेतला कितीतरी सुखदुःखांचा मी साथीदार. सावित्रीबाईंनी दगड माती, शेणगोळे अंगावर झेलले, फाटक्या वस्त्रांविषयी खंबीरपणे खालपेष्टा सहन करीत मुलींना शिकवण्याचा विडा उचलला गेला आणि माझ्या अंगा खांद्यावर शिक्षणाची मूर्खमेढ रोवली. मी धन्य झालो होतो. त्यामुळे आज ही युवा पिढी वागते, जी वावरते मुक्तपणे, या जगात पंख पसरवते, स्वच्छंदपणे उडते बेभान वेदुंग. स्वच्छंदपणे उडते बेभान वेदुंग. धन्यवाद. मी संदीप रमेश कासारे, सिल्वासा, दादरा नगर हवेली येथून प्राथमिक शिक्षक आहे. मी माझ्या कवितेचे शीर्षक आहे मी भिडेवाडा सांगतोय. सत्य लपले होते अज्ञानाच्या अंधारात, सत्य लपले होते अज्ञानाच्या अंधारात, ज्ञान बांधले होते मनुवाद्यांनी मुठीत, ज्ञान बांधले होते मनुवाद्यांनी मुठीत, निश्चित पडले होते बहुजन गुलामीत, निश्चित पडले होते बहुजन गुलामीत, ती ज्ञान ज्योती प्रकाशली तेव्हा भिडेवाड्यात, ती ज्ञान ज्योती प्रकाशली तेव्हा भिडेवाड्यात. मी भिडेवाडा सांगतोय आज माझी कैफियत, मी भिडेवाडा सांगतोय आज माझी कैफियत. पुरुष स्त्री बहुजन जीवन जगत होते पशुवत, पुरुष स्त्री बहुजन जीवन जगत होते पशुवत, पाहून ज्योतिबांना दुःख झाले अपार हृदयात, पाहून ज्योतिबांना दुःख झाले अपार हृदयात. शिकविले माय सावित्रीला देऊन हिम्मत, शिकवले माय सावित्रीला देऊन हिम्मत, ती ज्ञान ज्योती प्रकाशली तेव्हा भिडेवाड्यात. मी भिडेवाडा सांगतोय माझी कैफियत. विरोध चौबाजूंनी झाला होता समाजात, विरोध चौबाजूंनी झाला होता समाजात, वडिलांनीही ज्योतिबांना ठेवले नाही घरात, वडिलांनीही ज्योतिबांना ठेवले नाही घरात. क्रांतीची मशाल महात्म्यांनी घेतली होती हातात, क्रांतीची मशाल महात्म्यांनी घेतली होती हातात, ती ज्ञान ज्योती प्रकाशली तेव्हा भिडेवाड्यात. मी भिडेवाडा सांगतोय आज माझी कैफियत. ज्ञानाची दारे उघडली होती पुणे नगरीत, ज्ञानाची दारे उघडली होती पुणे नगरीत, एकानंतर एक मुली शिकण्या आल्या शाळेत, एकानंतर एक मुली शिकण्या आल्या शाळेत. जीवन साफल्य झाले स्त्रियांचे ज्ञानाच्या प्रकाशात, ती ज्ञान ज्योती प्रकाशली तेव्हा भिडेवाड्यात. मी भिडेवाडा सांगतोय आज माझी कैफियत. माय सावित्री होती मुलींना शिकवत, माय सावित्री होती मुलींना शिकवत, दगड शेण चिखल पडले तिच्या पदरात, दगड शेण चिखल पडले तिच्या पदरात, हिम्मत नाही हारली ती न्यायाच्या विरोधात. फातिमा आईने ही दिली होती साथ,
ती ज्ञान ज्योती प्रकाशली होती भिडेवाड्यात, मी भिडेवाडा सांगतोय माझी कैफियत. महान कार्य महात्म्यांचे चालले विस्मरणात, महान कार्य महात्म्यांचे चालले विस्मरणात, जो तो जगत आहे आज आपल्याच दुनियेत, जो तो जगत आहे आज आपल्याच दुनियेत. चला येऊ पुन्हा भाग घेऊया चळवळीत, ज्ञानाची देऊ ज्ञानाची ज्योत नेऊ चला संपूर्ण जगात, ज्ञानाची ज्योत नेऊ चला संपूर्ण जगात. मी भिडेवाडा सांगतोय स्वतःची कैफियत. नतमस्तक होतो मी आदर आहे माझ्या मनात, नतमस्तक होतो मी आदर आहे माझ्या मनात. शब्दांजली वाहतो त्या महात्म्यांच्या स्मरणात, शब्दांजली वाहतो त्या महात्म्यांच्या स्मरणात. ती ज्ञान ज्योती प्रकाशली होती भिडेवाड्यात, मी भिडेवाडा सांगतोय माझी कैफियत. मी भिडेवाडा सांगतोय आज माझी कैफियत. धन्यवाद. वाडा बोलला ग भिडेवाडा बोला, काय बोलला हो भिडेवाडा, भिडेवाडा काय बोलला हे कान देवनी ऐका. खंडोजी नेवस्याची पोर नाय गावात जन्मली नार, स्त्री शिक्षण आणि सेवा तिच्या जीवनाचं सार. ज्योतिबा सारखे पती मिळवणे सावित्री झाली साक्षर संपन्न, भिडवाड्यात पहिली शाळा उघडून दिलं शिक्षणाचे महादान, दिलं शिक्षणाचे महादान. शेण आणि दगड वर्षा सहन करून खचली नाही वाय, शेण आणि दगड वर्षा सहन करून खचली नाही वाय. अशी दृढ निश्चयी होती माझी सावित्री माय, अशी दृढ निश्चयी होती माझी सावित्री माय. भिडवाड्याच्या शाळेसाठी जिने केली नाही जीवाची आबाळ, ती भिडवाड्याची शाळा आज पडली ओसाळ. ज्या शिक्षण मिळवा हे काव्यतीने गुंफले, ज्या शिक्षण मिळवा हे काव्यतीने गुंफले. स्त्री शिक्षणासाठी तिरस्कारही पत्करले, स्त्री शिक्षणासाठी तिरस्कारही पत्करले. धन्य धन्य वडवेराव ज्यांनी पेटवली जागृतीची मशाल, गाव विशाल शरी ती पेटेल विशाल. सर्व कवी मित्रांना आवाहन करते मी आज, सावित्रीच्या हक्कासाठी लढा देऊ आज आपण. आपण सर्व मिळून भिडेवाड्याचे, आपण सर्व मिळून भिडेवाड्याचे रूपच पलटूया. जय ज्योती जय क्रांती जाग मंत्र गगनी घुमवूया, जय ज्योती जय क्रांतीचा मंत्र गगनी घुमवूया. असतो धन्यवाद. या भारतात श्री उद्धाराची ज्योत पेटवली, भिडेवाड्यात ज्योतिबांनी पहिली शाळा उघडली, भिडेवाड्यात ज्योतिबांनी पहिली शाळा उघडली. धगधगत्या अंगारावरती चालून खवळली, स्त्री शिक्षणासाठी बाई माझी सावित्री लढली. तो काळ जाती भेदाचा भेदभाव अस्पृश्यांचा, चालीरीती ही लई वाईट, तिरस्कार होई महिलांचा, तिरस्कार होई महिलांचा. रूढी जुन्या तोडून क्रांती ज्योत पेटवली, भिडेवाड्यात ज्योतिबांनी पहिली शाळा उघडली. स्त्री शिक्षणासाठी बाई माझी सावित्री लढली. अज्ञानाचा अंधार होता स्त्रियांची भयंकर व्यथा, पददलितांची गुलामगिरी. शूद्रांनो आता तरी उठा, शूद्रांनो आता तरी उठा. घरोघरी ज्ञानाची निर्मळ गंगा वाहिली, भिडेवाड्यात ज्योतिबांनी पहिली शाळा उघडली. स्त्री शिक्षणासाठी बाई माझी सावित्री लढली. अनु समाजात सुधार ज्ञानाचे उघडे दार, करू सुरुवात पत्नीपासून ज्योतिबांनी केला निर्धार, ज्योतिबांनी केला निर्धार. विरोध पत्कारून सावित्रीला शिकवली, विरोध पत्कारून सावित्रीला शिकवली. भिडेवाड्यात
ज्योतिबांनी पहिली शाळा उघडली. स्त्री शिक्षणासाठी बाई माझी सावित्री लढली. आज विश्वाच्या पाठीवर स्त्रिया उंच भरारी घेती. स्वबुद्धिमत्तेवर झाल्या स्वावलंबी आणि मेहनती. यातना सहन करून ज्ञान ज्योत घडवली. भिडेवाड्यात ज्योतिबांनी पहिली शाळा उघडली. स्त्री शिक्षणासाठी बाई माझी सावित्री लढली. भिडेवाड्याच्या संघर्षाची ऐका गोष्ट ही त्या शाळेची. जर्जरित झाल्या त्या हो भिंती, रडते छत त्या इमारतीची. विस्मरण होऊन आपली मती ही खालवली. भिडेवाड्यात ज्योतिबांनी पहिली शाळा उघडली. स्त्री शिक्षणासाठी बाई माझी सावित्री लढली. चला मिळून करूया काम, फक्त शाळा नव्हे ते धाम. येथे उभे करून स्मारक, करू आत्म्यांचे समाधान. आशेच्या किरणांनी पवित्र भूमी सुखावली. भिडेवाड्यात ज्योतिबांनी पहिली शाळा उघडली. स्त्री शिक्षणासाठी बाई माझी सावित्री लढली. सोने माळा वंदन. હું સુરત ગુજરાત મીનાક્ષી દત્તા. સર વિજય સર દ્વારા જે ફેસબુક કાજે જાગર અભિયાન ચાલુ થયેલું છે તેમાં અમારા ગુજરાતના સૌથી વધારે વિડીયો અમે લોકોએ બનાવેલું છે અને મારો હજુ પણ નિશ્ચય છે કે હજુ વધારેમાં વધારે વિડીયો અમે ગુજરાતથી કરવાના છે. मी एवढं सांगते की इथून कविता आपण सादर करतोय, काही लोक घरी जातील आणि विसरतील, या प्रसंगाला विसरतील आणि विजय सरांचे प्रयत्न सतत चालूच राहणार आहे. पण आपण एक असं नाही करायचं, आपण विसरायचं नाही. आपल्याला ते प्रयत्न चालू ठेवायचे. ते म्हटलं जातं ना की जर आपल्याला जर पहाड सर व्हायचं असेल ना तर आतापासून दगड उचलायची सुरुवात करायला पाहिजे. तर त्यामुळे माझी अशी विनंती की इथून हे प्रसंग फक्त फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टेटसला न राहता आपल्या मनात आले पाहिजे ते की आपल्याला पुढे काय करायचे. तर काहीतरी निश्चय असा करा की सावित्री माई आणि ज्योतिबा हे आपल्या मनात सतत पेटत राहिले पाहिजे. माझ्या कवितेचं नाव आहे सावची शाळा. स्त्री फरारी चोपडे. भिडेवाड्यात ही शाळा माझ्या साहूने काढली. भिडेवाड्यात ही शाळा माझ्या साहूने काढली. पुण्यात महिला शिके शिक्षण गोडी वाढली. पुण्यात महिला शिके शिक्षण गोडी वाढली. भारतमान पहिला क्रांती ज्योती साऊमाई. भारतमान पहिला क्रांती ज्योती साऊमाई. भविष्याचा धडा दिला सुशिक्षित ताई माई. भविष्याचा धडा दिला सुशिक्षित ताई माई. प्रणेते ज्योतिबा फुले साथ सावित्रीला दिली. प्रणेते ज्योतिबा फुले साथ सावित्रीला दिली. भिडेवाड्याच्या शाळेत जागृती निर्मिती केली. भिडेवाड्याच्या शाळेत जागृती निर्मिती केली. महाराष्ट्र सुधारणा माय साऊने केली. महाराष्ट्र सुधारणा माय साऊने केली. शिक्षणाचा घेतावसा साऊने हिम्मत केली. शिक्षणाचा घेतावसा साऊने हिम्मत केली. भिडेवाड्याच्या शाळेत माझ्या साऊने काढली. भिडेवाड्यात ही शाळा माझ्या साऊने काढली. पुण्यात महिला शिके शिक्षण गोडी वाढली. शिक्षण गोडी वाढली. धन्यवाद. मी अष्टाक्षरी आत्ता दिली 5 मिनिटापूर्वी आणि महाराष्ट्र पोलीस आहे इथपर्यंत आले. धन्यवाद. सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. माझ्या कवितेचा शीर्षक आहे गाथा सांगते भिडेवाड्याची.
गाथा सांगते भिडेवाड्याची, गाथा सांगते भिडेवाड्याची. बाहुलीच्या बलिदानाची, सावित्रीच्या त्यागाची गाथा सांगते भिडेवाड्याची, गाथा सांगते भिडेवाड्याची. 20वाना वाळा अन राहिल्या आठवणी, तुटलेल्या शप्रखाली आता नाही ग कोणी. वसान झाला वाडा अन खिंडार झाली शाळा, गाथा सांगते भिडेवाड्याची, गाथा सांगते भिडेवाड्याची. दयनीय झाली दशा अन विसरला तू कसा, साऊचे ते कष्ट झाले इथे सर्व नष्ट. सोन केलं तिने जिथे आता मोल नाही तिथे, गाथा सांगते भिडेवाड्याची, गाथा सांगते भिडेवाड्याची. उतार झाला स्त्रीचा आता नाही त्याला वाचा, दाटला तो अंधार आता नाही त्याला आधार. संपला गवाळा नाही त्याला काळी थाळा, गाथा सांगते भिडेवाड्याची, गाथा सांगते भिडेवाड्याची. नशिबाने थट्टा कशी मांडली ग आता, आठवणींचा साठा राहिला ग फक्त आता. बाहुलीची कथा आता राहिली ग फक्त व्यथा, बाहुलीची कथा आता राहिली ग फक्त व्यथा. गाथा सांगते भिडेवाड्याची, व्यथा सांगते भिडेवाड्याची, व्यथा सांगते भिडेवाड्याची.